नमस्कार. राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून सरकारने आता लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 26,500 कोटींची तरतूद करण्यामध्ये आलेली आहे आणि त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त एक नाही, दोन नाही, तर आता 3 हप्त्यांचे पैसे हे थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आता बऱ्याच लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की कोणत्या 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार. तर बघा, एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते सरकारच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यामध्ये आले आहेत, वाटप करण्यामध्ये आले आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता तसेच मार्च महिना देखील चालू झालेला आहे. मार्च महिना चालू झाल्यापासून आता बरेच दिवस उलटून गेले असून आता मार्च महिन्याचा देखील हप्ता सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यामध्ये येणार आहे. म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार आहेत. 2 हप्त्यांचे किती? 3,000 रुपये. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार होते, मग हे तर 2च हप्ते झाले. तर बघा, आता जो 3रा हप्ता जमा होणार आहे हा लाडकी बहीण योजनेचा नसून हा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा. म्हणजेच की गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये, त्यानंतर मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि या व्यतिरिक्त गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे किती? तर या ठिकाणी म्हणजेच की 830 रुपये. म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे 830 रुपये, म्हणजेच की साधारणतः 3,830 रुपयांची रक्कम ही आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर हे जे लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते आहेत, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये हे कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आणि जर तुमच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होत नसेल तर तुम्हाला कोणते काम करावे लागणार हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून बहिणींना काही कामे करण्यासाठी सांगण्यामध्ये आले आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी देखील तुम्हाला आता काही कामे करावी लागतील. आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार जेणेकरून हे सर्व पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील, तर याबद्दलची देखील सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजेच की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता, मार्च महिन्याचा 21वा हप्ता तसेच गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता या तिन्ही हप्त्यांच्या वितरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आणि हे तिन्ही हप्ते तुमच्या खात्यावरती नेमके कधी, किती वाजेपर्यंत जमा होणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की अर्धवट माहिती तुमचं नुकसान देखील करू शकते. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. अखेरकार बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा 20वा आणि 21वा हप्ता आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता अशा पद्धतीने 3 हप्त्यांचे साधारणतः 3,830 रुपये हे बहिणींच्या खात्यावरती आता जमा करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत आहे. आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते कसे जमा होणार, कधी जमा होणार हे आपण पाहण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्यानंतर सरकारने कोणती कामे करण्यासाठी सांगितलेले आहे ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्याबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करूया. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. त्यानंतर गॅस सिलेंडरच्या 830 रुपयांबद्दल देखील आपण सर्व काही माहिती बघणार आहोत. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये
सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी देखील अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या आहेत. आता सरकार काय करत आहे तर महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी राबवण्यामध्ये येत आहेत आणि त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. आणि लाडकी बहीण योजनेसाठी सरकारच्या माध्यमातून या अर्थसंकल्पामध्ये तब्बल 26,500 कोटींची तरतूद या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी, महिलांना या ठिकाणी आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींची या ठिकाणी तरतूद करण्यामध्ये आली आहे. हजारो कोटींचा निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला असून नक्कीच याचा फायदा आता राज्यातील महिलांना होणार आहे. आता लाडकी बहीण योजनेबद्दल जर बोलायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 2026 आणि 2027 या आर्थिक वर्षाकरिता लाडकी बहीण योजनेसाठी 26,500 कोटींची तरतूद ही सरकारने केली आहे. आता निधीची तरतूद झाली असून आता बहिणींच्या खात्यावरती हप्ता देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता बहिणींच्या खात्यावरती कोणता हप्ता जमा होणार तर बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 19 हप्ते जमा झाले आहेत. जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता फेब्रुवारी महिना तर संपलेला आहे आणि मार्च महिना चालू झाल्यापासून देखील बरेच या ठिकाणी दिवस उलटून गेले आणि अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती कोणताच हप्ता जमा झाला नाही. म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही आणि मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे आता या 2 हप्त्यांचे पैसे नेमके कधी जमा होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बहिणींकडून देखील वारंवार अशी विचारणा करण्यामध्ये येत होते की फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि त्यातच बहिणींसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार. तर बहिणींनो, फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी अनेकांच्या म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही. पण आता सरकारने स्पष्ट केले आहे की निधीची कमतरता दूरच झाली आहे. म्हणजेच की निधीची कमतरता असेल किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला आणि आता मार्च महिना सुरू झालेला आहे. त्यामुळे रखडलेला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि सध्याचा मार्च महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे पैसे हे आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे. हे पैसे केवळ एका हप्त्याचे नसून या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. 20व्या आणि 21व्या हप्त्याचे पैसे एकत्रित तुमच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये अशा पद्धतीने 20वा आणि 21वा हप्ता या 2 हप्त्यांचे किती तर 3,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार हे तर आपल्याला समजलं. त्यानंतर आता बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की गॅस सिलेंडरचे पैसे कोणत्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार. तर बघा, आता फक्त 3,000 रुपयेच नव्हे, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपयेच नव्हे तर आता सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची देखील घोषणा केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यावरती वर्षाला 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत दिले जात आहेत आणि याचे पैसे थेट आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत. ज्या बहिणींचे नाव आता या ठिकाणी म्हणजेच की पात्रतामध्ये असेल, म्हणजेच की ज्या बहिणी अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा होणार. आता सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आता लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जमा होणार. कोणते 2 हप्ते तर फेब्रुवारी महिन्याचा 20वा आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता 2 हप्त्यांचे किती 3,000 रुपये जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता बहिणींसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवण्यामध्ये येत आहेत आणि त्यापैकी अजून एक महत्त्वाची योजना म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबद्दल जर बोलायला गेलं तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे. आता वर्षाकाठी साधारणतः 3 हप्ते देण्यामध्ये येत आहेत. म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून
गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो। वर्षाकाठी 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात। प्रति हप्ता 830 रुपये, वर्षाचे 3 हप्ते म्हणजेच की साधारणतः वर्षाकाठी 2490 रुपयांची रक्कम ही पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती जमा केली जात आहे। आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे। आता बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की आम्हाला गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता मिळत नाही, मग आम्ही काय केले पाहिजे? तर बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला देखील वाटत असेल की आमच्या देखील बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडरचा देखील 830 रुपयांचा हप्ता जमा झाला पाहिजे, तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे। जर तुमच्या घरी गॅस सिलेंडर असेल, गॅसचे कनेक्शन असेल आणि ते तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। जर गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावरती असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या देखील खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा झाला पाहिजे, तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे? मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला तर साहजिकच त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन अर्ज या ठिकाणी करू शकता। तसेच तुम्ही तुमच्या परिसरातील एखाद्या गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल। आणि त्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करा। अर्ज केल्यानंतर तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर त्या ठिकाणी पात्र झाला तर लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा देखील साधारणतः या ठिकाणी 830 रुपयांचा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता किती रुपये जमा होणार? तर लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते, 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। आणि ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता बऱ्याच बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार? तर बघा, सर्वात आधी म्हणजेच की सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत असते आणि बँकेच्या स्थितीनुसार थोडाफार या ठिकाणी हप्ता जमा होण्यास वेळ लागू शकतो। आता बऱ्याच ठिकाणी असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की आज या जिल्ह्यामध्ये, उद्या त्या जिल्ह्यामध्ये, आज 10 जिल्हे, उद्या 5 जिल्हे। तर बघा, तसं काही नसतं। सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी हप्त्यांचे वाटप केले जात असते, त्यामुळे कोणत्याच जिल्ह्यातील बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आता बहिणींसाठी अजून एक महत्त्वाची सूचना आहे। बघा, आता हप्ते तर जमा होणारच आहेत, परंतु या सर्व हप्त्यांच्या लाभासाठी काही गोष्टींची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अनेक बहिणी विचारत आहेत की आमचे पैसे का अडकले, म्हणजेच की काय होतं तर बऱ्याच वेळेस बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतच नाहीत। तर तुम्हाला काही गोष्टींची खात्री करायची आहे। तुमची EKYC पूर्ण आहे का नाही याची खात्री करून घ्या। जर तुमची EKYC पूर्ण असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। आणि जर तुमच्याकडून EKYC करताना काही चूक झाली असेल तर सरकारने EKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत संधी दिली आहे, त्यामुळे वेळेच्या आधी EKYC पूर्ण करून घ्या। ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम आहे, तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करून घ्या, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही। आता या ठिकाणी म्हणजेच की जर सांगायचं झालं तर ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार। आणि ज्या बहिणींची EKYC पूर्ण नसेल, ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर आता बहिणींनो, काळजी करू नका। आता सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी मंजूर झाला असून आता अवघ्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील। तसेच ज्या बहिणी अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी असतील, म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता जमा केला जाईल। आणि ज्या महिला दोन्ही योजनाच्या लाभार्थी असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती दोन्ही योजनांचे किती तर 3830 रुपये जमा केले जातील। लाडकी बहीण योजनेच्या 20व्या आणि 21व्या हप्त्याचे किती तर 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे 830 रुपये, अशा पद्धतीने 3830 रुपये देखील आता बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत, हे लक्षात घेणं आवश्यक आहे। आता हप्ता तर जमा होणार आणि कोणत्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार तर ज्या बहिणींची EKYC पूर्ण असेल
असेल, ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास कसलीच अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि आता बऱ्याच बहिणींना असा प्रश्न पडलेला असेल की पैसे नेमके आता कधी जमा होणार. तर बघा, सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये हजारो कोटींची तरतूद करण्यामध्ये आली आहे आणि सरकार देखील आता महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगाने आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच आता सरकारच्या माध्यमातून हप्ता कधी जमा होणार हे अधिकृतपणे सांगण्यामध्ये आलं नसलं तरी सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये आता या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत आणि एकदा पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली की साधारणतः 5 ते 10 मिनिटांमध्ये पैसे खात्यावरती जमा होत असतात, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. साधारणतः अजून या ठिकाणी 4 ते 5 दिवसांमध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर सध्या जर बघायला गेलं तर विरोधकांकडून टीका देखील म्हणजेच की होत होते की लाडकी बहीण योजना बंद होणार. तर बघा, अर्थसंकल्पामध्ये सरकारने हजारो कोटींची तरतूद केली आहे, म्हणजेच की याचा अर्थ असा आहे की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, लाडकी बहीण योजना ही सुरू राहणारच आहे, असं देखील सरकारने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. बऱ्याच या ठिकाणी म्हणजेच की बातम्यांमध्ये देखील असं सांगण्यामध्ये येत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार. तर बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. आता लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता, अशा पद्धतीने पैसे आता पात्र बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर बहिणींना, इतर तुमच्या मैत्रिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर अशाच नवनवीन आणि अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. तर भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.